नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की जय आणि सर्वरीची ऑफिसमधील टक्कर होते. तेजस्विनीचा नवा डाव सुरू होतो आणि गौतम आणि आशावरीच्या प्रेमावरती संकट आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं आपण सविस्तर ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की भागाची सुरुवात होते की खानोलकर समूहाच्या मोठ्या ऑफिसमधून. सकाळची वेळ असते आणि नेहमीप्रमाणे जय आपल्या कडक स्वभावात आणि आवाजात ऑफिसमध्ये प्रवेश करतो. संपूर्ण ऑफिसमध्ये त्याच्या शिस्तीची चर्चा असते आणि त्याच्या पीए मॅक नेहमीप्रमाणे उत्साहात त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग सर सर असं म्हणत असतो आणि हरी मोठ्याने ओरडतो. जय कपाळावरती आड्या आणत म्हणतो, मॅक हे ऑफिस आहे की शाळा? इतक्या मोठ्याने ओरडायची गरज काय आहे तुला? तेव्हा मॅक लगेच शांत होतो, पण मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत असतो. तेव्हा देवा रोज सकाळी यांचा मूड बघूनच दिवस सुरू करावा लागतो असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. तेव्हा जय त्याच्याकडे पाहत म्हणतो की मनातल्या मनात बोलून झालं असेल ना मॅक, तर आजचं पुढचं काम सांग. तेव्हा मॅक त्याला सांगतो की गौतम सर आजपासून ऑफिसमध्ये जॉईन करणार आहेत. जय त्याला कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापकाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतो. याच दरम्यान मॅक विचारतो, सर मग सर्वरी मॅडमचं काय? त्या पोस्टवर तर सर्वरी मॅडम आहेत. तेव्हा जय थोडा रागानेच उत्तर देतो आणि म्हणतो, का जाऊ दे तिला, गेली ती, मला तिच्याबद्दल बोलायचंच नाही. तर मॅक लगेचच गैरसमज करून घेतो आणि त्याला असं वाटतं की शर्वरीने कंपनी सोडली किंवा ती ह्या जगातच नाही असं तिला वाटत असतं आणि काहीतरी मोठं घडलेलं आहे असा तो विचार करतो. आणि तो नाटकीपणे म्हणत असतो, अरे देवा, इतकी चांगली मुलगी आणि ऑफिसचं किती नुकसान झालं असं तो म्हणतो. पण त्याच क्षणी दार उघडतं आणि शर्वरी आत येते. ते म्हणते, हॅलो सगळ्यांना असं म्हणत असते. तेवढ्यात मॅकची अवस्था बघण्यासारखी होते. ती भूत भूत असं म्हणत असतो. तेव्हा शर्वरी त्याच्या डोक्यावरती हलकसं मारते आणि म्हणते, मी जिवंत आहे रे बावळटा. तेव्हा संपूर्ण ऑफिसमध्ये हशा पिकतो. त्यानंतर मात्र जय आणि शर्वरीमध्ये पुन्हा जुना वाद सुरू होतो. जय अजूनही तिच्यावरती नाराजच असतो. त्याला असं वाटत असतं की शर्वरीमुळे त्याच्या आयुष्यात खूप मोठा गोंधळ झालेला आहे. तेव्हा शर्वरी देखील त्याला काही कमी उत्तर देत नसते. ती म्हणते, का तुम्हाला असं वाटतंय ना सर, का तुम्ही खूप मोठे उद्योगपती आहात म्हणून सगळ्यांवरती हुकूम चालवू शकता? तेव्हा जय म्हणतो की किमान मी माझं काम प्रामाणिकपणे तर करत आहे ना. तेव्हा शर्वरी लगेच उत्तर देते, आणि मी काय करते? मी इथे शोभेची बावली आहे का असं म्हणत असते. असं म्हणत दोघांचाही वाद इतका वाढतो की ऑफिसमधले कर्मचारी त्यांचे भांडण ऐकतच उभे राहतात. पण भांडणामध्येही एक वेगळाच जिव्हाळा दिसू लागलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की खानोलकर कुटुंबामध्ये तेजस्विनी आणि समायरा एका नव्या कटाची योजना आखत असतात. तेजस्विनी अजूनही आशावरीच्या घरामध्ये सून म्हणून स्वीकारायला तयार नसते आणि तिला वाटत असतं की आशावरी ह्या घरातील प्रतिष्ठेला साजेशी नाही आणि ती समायराला म्हणत असते की आशावरी आणि गौतमचं लग्न कधीच होणार नाही. तेव्हा समायरा हसतच विचारते, पण आता आता तर सगळं त्याच्या बाजूने आहेत ना. तेव्हा तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती कुटील हास्य निर्माण होतं आणि ती म्हणते की माझ्याकडे अजून एक डाव उरलेला आहे. ती पुढे सांगते का जोपर्यंत जयचं लग्न पूर्णपणे स्थिर होत नाही तोपर्यंत गौतमचा लग्नाचा विषय पुढे जाणारच नाही. तेव्हा समायराच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि वेगळीच एक कारस्थान उभं राहतं. ती कारण तिच्याशी मनामध्ये गौतमला मिळण्याची आणि मिळवण्याची महत्वाकांक्षा वाढून जाते. तिला प्रेमापेक्षा ह्या घराची संपत्ती जास्त महत्वाची वाटत असते. दुसरीकडे आपण पाहतो की आशावरी आपल्या घरी खूप चिंतेमध्ये बसलेली असते. गौतम सोबतचं भविष्य तिच्या डोळ्यांसमोर असतं, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा निर्माण होत असतो. पण पमा तिची समजूत घालते आणि म्हणते, बाळा, खरं प्रेम कधी हरत नसतं. आणि आशावरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती म्हणते, पण आई, प्रत्येक वेळी आमचंच प्रेम परीक्षेत का टाकलं जातं? तेव्हा पमा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, कारण देवाला तुमचं नातं आणखीनच मजबूत करायचं असेल. ह्या दरम्यान गौतम ऑफिसमध्ये येतो आणि त्याची आणि शर्वरीची दोघांचीही परत भेट होते. शर्वरी त्याला चिडवत म्हणत असते, काय हो साहेब, प्रेमात एवढे बुडालात का? ऑफिसच विसरलात तुम्ही तर. तेव्हा गौतम हसतो आणि म्हणतो की तुझ्या ताईचा विचार करत होतो. ती म्हणते, अरे वा, म्हणजे आता पूर्णपणे प्रेमवीर झालात. दोघेही हसतात, पण गौतमच्या मनामध्ये आशावरी बद्दलची चिंता कायमच दिसत असते. त्या कथेचा सर्वात मजेशीर भाग असा पुढे सुरू झालेला असतो की शर्वरी ऑफिसमध्ये जयला त्यांचे जुनं चॅलेंज आठवण करून देते आणि काही दिवसांपूर्वी जयने तिला कंपनीतून काढून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण 7 दिवसाच्या आत तिची एकही चूक सापडलेली नसते आणि म्हणून आता जय हरलेला असतो.
शर्वरी संपूर्ण स्टाफला एकत्र बोलवते आणि म्हणते, सगळ्यांनी लक्ष द्या. जयच्या चेहऱ्यावरती पाहण्यासारखा स्मित असतो. हे नाटक बंद कर. पण कुणीही ऐकतच नाही आणि शर्वरी म्हणते, आज जय सरांचा त्यांचा शब्द पाळावाच लागणार आहे. सगळे कर्मचारी आनंदाने टाळ्या वाजवतात. मग शर्वरी तिच्या अटी सांगते. ती म्हणते, पहिली अट म्हणजे मला पुन्हा कधीही नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी द्यायची नाही. दुसरी अट म्हणजे सगळ्यांसमोर मला सॉरी म्हणायचं. आणि तिसरी अट ऐकताच सगळेजण थक्क होतात आणि ती अशी असते की ऑफिसमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा पगार 10% वाढवायचा. क्षणातच टाळ्यांच्या कडकडाट होतो आणि जयला राग येतो. पण दिलेला शब्द मोडणं त्याला मान्यही नसतं. तो सगळ्या अटी मान्य करतो आणि संपूर्ण ऑफिस आनंदाने जल्लोष करू लागतं. एपिसोडच्या शेवटी एक मोठा भावनिक प्रसंग दाखवला जातो. तो म्हणजे असा की पमा आणि सुभाष दोघंही गौतम अशावरीच्या लग्नाबद्दल चर्चा करत असतात. सुभाष ठामपणे म्हणतो की आपण कोणाच्याही दारात जाऊन विनंती करणार नाही. तेव्हा पमा म्हणते, पण मुलांच्या आनंदासाठी कधी कधी मोठ्यांना झुकावं पण लागतं. तेव्हा सुभाष उत्तर देतो की स्वाभिमान गमावून मिळालेला आनंद कधीच टिकत नसतो पमा. हे शब्द ऐकूनच संपूर्ण कुटुंब विचारात पडत असतं. आता भागाच्या शेवटी एकीकडे जय आणि शर्वरीचे सततचे भांडण, दुसरीकडे गौतम आणि अशावरीचं प्रेम आणि तिसरीकडे तेजस्विनीचा नवा कट. या तिन्ही गोष्टी पुढच्या भागासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण करतात. आता प्रश्न एकच उरतो की तेजस्विनीचा नवा डाव यशस्वी होणार का, की जय आणि शर्वरी मिळून पुन्हा एकदा तिचा प्लॅन उधळूनच लावणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौतम आणि अशावरीचं लग्न अखेर होणार का, याचे उत्तर आपल्याला पुढील भागांमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.